काही जुन्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापैकी एक असलेलं तेजूकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मी सध्या आहे। यंदाचं हे त्यांचं 59वं वर्ष आहे आणि या मंडळाची खासियत असते की दरवर्षी विविध रूपातले गणपती बाप्पा इथे साकार केले जातात आणि यंदाच्या वर्षी विठ्ठल रूपातला गणपती बाप्पा इथे विराजमान करण्यात आलेला आहे। पुन्हा आपण जर बघितलं तर 14 फुटाची मूर्ती आहे आणि कागदाच्या लगद्यापासून अगदी पर्यावरणपूरक दरवर्षी अशा प्रकारची मूर्ती इथे विराजमान होते। इथे विठ्ठल रूपातला गणपती बाप्पा आणि आपण आजूबाजूला बघितलं तर संत आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये संत तुकाराम आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत, भक्त पुंडलिक आहेत, जनाबाई आहेत, त्यासोबत इथे आपण बघितलं तर तुकारामांची गाथा आहे। सगळी ही नेमकी संकल्पना काय आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या मंडळाचे सदस्य आहेत संकेत गोले। मी सांगितलं की पर्यावरणपूरक 14 फुटाची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून या वर्षी वैशिष्ट्य तर मी सांगितलं, पण तयारी कशी केली आहे, भक्तांची गर्दी कशी आहे? मंडळाचं 58वं वर्ष आहे। कागदाच्या लगद्यापासून आम्ही ही मूर्ती तयार करतो 2019 पासून। त्यामुळे आम्हाला एक पूर्वतयारीला जवळपास 2-2.5 महिने लागतात, कारण कागदाच्या लगद्यापासून मूर्ती सुकण्यासाठी तेवढा वेळ आमच्या मूर्तिकाराला द्यावा लागतो। यावर्षी संकल्पना विठ्ठल रूपी गणेश मूर्ती आम्हाला भक्तांच्या दर्शनासाठी अवताराची होती। त्यासाठी संत परंपरा लागलेला आपला महाराष्ट्र आहे। त्या सगळ्या संतांची गणपती बाप्पाला आवाहन आहे की बाबा तू विठ्ठल रूपात ये, असं एक पारंपरिक एक त्याला प्लॉट म्हणून विठ्ठल रूपात आमचा गणपती वेळ लागलाय सगळ्या सजावटीला आणि सगळ्या ह्या सजावट म्हणजे एक 2-2.5 महिन्याची एक पार्श्वभूमी आहे त्याला तयार करण्यासाठी, बाप्पापासून ते पूर्ण संत मंडळींपासून। आणि गणेश भक्तांची गर्दी अल्लोट आहे। 2 दिवस झाले कंटिन्यू दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत चाललेली आहे आपल्या बाप्पाला दर्शन घेण्यासाठी। त्यामुळे मोठ्या उत्साहात हा गणेश उत्सव साजरा केला जातोय। प्रत्येक जण इथे रांग लावून या विठ्ठल रूपी गणपती बाप्पाचं दर्शन घेते। अनेक जण फोटो काढण्याचा मोह अनेकांना होतोय आणि ही मूर्तीचं जे फोटो आहेत ते इथे काढले जात आहेत। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।